थांब थांब थांब. माऊलींचं दर्शन घेतात अजितदादानंतर तुम्ही आता परंपरा सुरू केलेली आहे, काय म्हणणार? खरं तर माझी अनेक वर्षापासूनची परंपरा आहे. माऊलींच्या दोन्ही म्हणजे जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या आणि ज्ञानेश्वर माऊली महाराजांच्या दोन्ही वाऱ्या नमस्कार करण्यासाठी मी नेहमीच येत असते. दादांचा तर नेहमीच वारकऱ्यासंबंधी अत्यंत जवळीक नातं होतं, अत्यंत भावनिक नातं होतं. त्यांना नेहमी वाटायचं की माझ्या वारकऱ्यांचा प्रत्येक आलेल्या भारतातल्या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या वारकऱ्यांचं दर्शन, माऊलींचं दर्शन हे कसं सुखकारक होईल यासाठी दादांचे नेहमी प्रयत्न असायचे. त्यामुळेच आपल्याला माहिती आहे की अनेक पालखी मार्ग अतिशय चांगले झालेले आहेत, काही चांगल्या होण्याच्या मार्गावर आहेत. आणि दादांची इच्छा हीच असायची की प्रत्येक माझा वारकरी त्याचं दर्शन अतिशय चांगल्या प्रकारे झालं पाहिजे, त्याला कसलाही त्रास नाही झाला पाहिजे आणि त्यांचे सतत प्रयत्न राहिलेले आहेत. खरं तर ताई, सासवडच्या नगरीमध्ये वारकऱ्यांचा मोठा मेळा भरला आहे. सोपान काकांच्या पालखीचं प्रस्थान होते. हा सगळा माहोल तुम्ही पाहणी केली, काय एकंदरीत वाटतं दादांनंतर आज? खरं तर सगळ्यांच्याच भावना अनेक वेगळ्या प्रकारच्या आहेत. दरवर्षी माऊलीचं दर्शन घेण्यासाठी वारकरी अगदी कानाकोपऱ्यातून या सगळ्या म्हणजे पालख्यांमध्ये सामील होतो आणि अभंगाच्या माऊलींच्या जयघोषामध्ये आपलं पदक्रमण करत असतो. दोन्ही माऊलींच्या साथीनं, सोपान काकांच्या साथीनं. आणि सगळ्यांची एकच इच्छा असते की माझ्या पांडुरंगांचं दर्शन मला अतिशय चांगल्या प्रकारे होऊ दे. नतमस्तक झालात, पण सध्या ऊन आहे प्रचंड. पावसाची प्रतीक्षा या भागात लोकांना लागून राहिली. काय मागणं मागितलं? आपल्याला माहिती आहे की यावर्षी अल निनोचं जरा संकट होतं. काही दिवसापूर्वीच आपल्या इकडे सुद्धा रेड अलर्ट होता. प्रचंड पाऊस झाला, अनेक घटना पण घडल्या, काही दुर्दैवी घटना घडलेल्या आहेत. पण ह्या 2 दिवसामध्ये जेव्हा पालख्यांचं प्रस्थान होत आहे तेव्हा माऊलीरायांनाच वाटलं असेल की माझा प्रत्येक वारकरी सुखरूप पोचू दे, त्यासाठी हे 2 दिवस उघडीप आलेली आहे. पण काही भागामध्ये अजिबातच पाऊस पडलेला नाही. मी पांडुरंगाच्या चरणी एवढीच प्रार्थना करेल की माझ्या बळीराजा सुखी झाला तर संबंध संसार सुखी होणार आहे आणि त्याला सुखी करण्याचा एकच मार्ग म्हणजे चांगला पाऊस पडू दे. आणि आपण सगळेजण पांडुरंगाच्या चरणी चांगल्या पावसासाठी प्रार्थना करूयात. धन्यवाद. काल सुप्रियाताई म्हटल्या पार्थ दादाचं लग्न